मित्रांनो, मी तुमच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बघू शकता आपण आंतरपीक म्हणून पराठी लावली, ड्रीप पूर्ण पाहू शकता. पूर्ण पराठी पण ड्रीप घेतली. पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने अजून कोणतेच खतं रासायनिक दिलेली नाही, खतं फवारे दिले नाही. याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून मागच्या वर्षी आपण फणसाची लागवड केली होती. बरोबर, समोरची दिसणं फणस आहे. याच्यामध्ये आपण 2 फणसाच्या मदत आपण 2 शेवग्याची लागवड केली, म्हणजे शेवग्याची झाडं 7-7 फुटावर कमीत कमी आपण शेवगा लावला आहे. बघू शकता एक शेवगा हा पाहू शकता, परत दुसरा शेवगा, अशी आपण शेवग्याची लागवड केली आहे. आंतरपीक आहे, कारण की फणसाची लागवड किंवा फणस मोठ्या व्हायला वेळ लागते. वेळ लागल्याच्या कारणास्तव काय तोपर्यंत आपलं उत्पन्न आलं पाहिजे, त्याच्याकरिता मी शेवगा लावलेला आहे मधात. शेवगा सोबतच पराठीची पण पराठी डोबलेली आहे. पराठी होते, आपला शेवगा होईल, फणस होईल. असं आपलं हे 5-6 वर्ष आपलं पीक चालणे शेवग्याचं. जेव्हा फणस मोठी तेव्हा आपण शेवग्याची छाटणी कापून टाकू शेवगा. शेवगा पीक फणस झाला, शेवगा पीक घ्यायचं नाही. फणस आता हे 3 ते 4 वर्ष फणस तोडणीला येईलच. फणस मोठ्या व्हायला वेळ लागते, त्याच्या कारणास्तव किंवा अशा प्रकारे शेवग्याची लागवड केलेली आहे. इथं पाहू शकता पराठी आहे, हे पूर्ण ड्रीपवर आहे. अशा ड्रीपच्या लॅटर पण टाकून हे पूर्ण तास आहे. याच्यात काही पपईसुद्धा लावली आहे आपण. कमी 5 झाडं पपईची आपण लागवड केलेली आहे. 5 ते 6 झाडं, 5-6 झाडं पण याची लागवड केली पपईची पण. याच्यात हे आपण उन्हाळ्यात लावले होते, म्हणजे भर मे महिन्यात. हे मे महिन्यातली लागवड आहे आपली. आता मे झाला, जून झाला, जुलै झाला, आता ऑगस्ट चालू होईल. जुलै होतं झाला समजा, आता ऑगस्ट चालू होईल. हे बघू शकता अशा प्रकारे आपण हे पराठी आहे, पूर्ण ऑर्गॅनिक आहे. कोणतंच खत न देता, काही नाही देता. ड्रिंचिंगसुद्धा आपण ऑर्गॅनिक ह्युमिक, ऑर्गॅनिक युरिया वगैरे याचंच करतो. ऑर्गॅनिक पोटॅश आपण याची ड्रिंचिंग करतो. फवारणीसुद्धा त्याच औषधांची करतो. ताक, गोमित्र कसं प्रमाण राहते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघू शकता. अशा प्रकारे आपण शेवगा लावलेला आहे. हे फणसाचं झाड मागच्या वर्षी लावलेलं. म्हणजे जेवढी काही रोपं आहेत, टिश्यू कल्चर रोपं आहेत. आपण ऊतीसंवर्धित जे म्हणते, नियंत्रित वातावरणात जे तयार करतात, तशी आपण फणस, शेवगा याची लागवड केली आहे. पपईचं नाही, पपई आपण घरी रोप तयार करून ते लागवड केलेली आहे. अशा प्रकारे आपण हे लागवड केली आहे. समोरचाही प्लॉट आहे, इकडे पाहू शकता. भाजीपाला काकडी चालू आहे, सोबत भेंडी आहे, सोबत वांगेसुद्धा दाखवेल तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये, पुढल्या व्हिडिओमध्ये. हे पूर्ण जर काही पाहून आले, पूर्ण आपलं ऑर्गॅनिक पद्धतीने घेतो आपण. कोणतंच केमिकल टाकत नाही. केमिकल म्हणजे कोणतंच नाही, युरिया नाही, DAP नाही, काहीच नाही. तुम्हाला वाटत असेल मी टाकतो, मी टाकत नाही. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवून. फक्त आपण पराठीला वगैरे द्यायचा प्रयत्न करतो, बाकी कोणत्याच पिकाला देत नाही. फक्त पराठीला पण खत देतो, बाकी कोणत्याच पिकाला पण रासायनिक खतं वगैरे देत नाही. भाजीपाला कोणी म्हणते खत द्यायला लागते, DAP टाका, युरिया टाका. कोणी म्हणते वांगीवर कोराजनच मारलं लागते, कोराजनशिवाय वांगी येत नाही. माझी बिगर कोराजन मारल्याशिवाय सुद्धा वांगी येऊन राहिलेली आहे. हे पाहू शकता फणसाची झाडं. आता माझ्या काही छाती एवढे झाले, काही माझ्या कमरे एवढे आहे. एवढे पपई झाड, पपईसुद्धा फुलंसुद्धा धरलेले आहेत. पपई झाडं हे पाहू शकता. विदाऊट केमिकलची पपई आहे. चांगली लागते बगर केमिकलची. असे फणसाचे झाडे, लिंबाचं सुद्धा लागवड केली आपण. याच्यातच आंतरपीक घेतलेलं आहे. आपण 6 तास फणसाचे लावलेले आहेत व 1 तास लिंबाचं लावलेलं आहे. हे सुद्धा 15-15 फुटावरच लागवड केलेली आहे. 15 बाय 15 अंतर घेतलेलं, म्हणजे 2 तासातलं अंतर 15 फूट व 2 झाडातलं अंतरसुद्धा 15 फूट आहे. हे लिंबाचं झाड आणि हे फणसाचं झाड, ह्या 2 झाडाच्या मध्ये जे अंतर आहे ते आपण 15 फूट ठेवलेलं आहे. एवढं हवा खेळती राहिली पाहिजे सर्व, आणि वाढ चांगली आहे याच्या हिशोबाने आपण याची लागवड केलेली आहे रोपायची. मग आपण याची छाटणीसुद्धा केली. अजून एक वेळ छाटणी करू खालून, पूर्ण आपण छाटून टाकू. लिंबा जेवढी झाडं खालून छाटणी करू, जेणेकरून कारण वर वाढू देऊ आपण लिंबू. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन माहिती पाहतील पिकाबद्दल, जे कोणते मी ऑर्गॅनिक घेतो ते. हे जे काही पूर्ण ऑर्गॅनिकचा प्लॉट आहे आपला. आपण हे सुद्धा मार्केटलाही पाठवतो, घरूनसुद्धा विकतो. घरून जे काही पिकते माझ्या इथं, समजा आता तिळ आहे, मागच्या वर्षी उन्हाळ्यात तीळ घेतला, तो तीळसुद्धा मी घरून विकतो. तीळ झालं, ज्वारी झालं,
ओळीत झालं, मिरची झालं, लाल मिरचीचं तिखट केलं आहे ते तिखट आपण घरून विकतो. जर कोणाला लाल मिरची तिखट, उडीद, ज्वारी हे ऑर्गॅनिक आहे पूर्ण, हे जर पाहिजे कृपया करून मला कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला मला घरपोच वाटल्यास सेवा पॅक करून पाठवेल तुम्हाला पोस्टानं म्हणा किंवा कुरिअर सर्व्हिसने. जो काही चार्ज राहील तो तुम्हाला द्यावा लागेल. कुरिअर चार्ज जो काही पडेल, पोस्टाचा जो काही खर्च तोच फक्त त्याच्यात इन्क्लूड राहील आणि बाकीचा खर्च असं जे काही रेटनं मी विकत आहे त्या रेटनं तुम्हाला जर पाहिजे तर मला कमेंट करा किंवा कमेंटच करा मला याच्यावर माझ्या यूट्यूब चॅनल, जेणेकरून मी तुम्हाला माहिती देईल पुढे कोणते फवारे द्यायचे, किती दिवसांनी द्यायचे सर्व सांगेल. याच्यात आपण शेणखताचा उपयोग करतो. दरवर्षी आपण याच्यात शेणखत टाकतो. पेरायच्या पहिले, लागवड करायच्या पहिले, आता फणस लावले त्याच्या पहिले आपण शेणखत टाकून घेतलेलं आहे. शेणखत आहे, त्यात गांडूळ खत आहे, निंबोळी खत आहे, असे आपण खतं मिक्स करतो एकत्र, मग ते टाकतो. ते टाकल्यानंतर आपण याची लागवड करतो. पराठीचा तास लावायच्या पहिले आपण खत देतो. खत देऊन मग आपण याच्यात सारे फाळून घेतलेले आहे. हे ड्रिपच आहे म्हणजे ड्रिपवरच लावतो आपण. पहिले आपण खत दिलेलं आहे, उकळून घेऊन खत देऊन मग त्याची आपण पराठी डोबलेली आहे. अशा प्रकारे आपला प्लॉट आहे पूर्ण. हा बगर केमिकलचा प्लॉट आपला पाहू शकतो. आता तुम्हाला भेंडीचा सुद्धा प्लॉट दाखवायचा व्हिडिओ चालूच आहे आता व्हिडिओमध्ये. हे पाहू शकता पूर्ण ऑर्गॅनिक भेंडी आहे. एक दिवसामध्ये रोजच्या 3 ते 4 कॅरी बॅग निघून आलेलं आहे. म्हणजे कमी 15-16 किलोची पन्नी. आपण 15 किलोच धरू, 15 किलोची पन्नी निघून आली म्हणजे एक दिवसा. आज तोडली तर उद्या नाही तोडणार, परवा तोडेल, असं करून तोडा राहतो माझा पूर्ण भेंडीचा. म्हणजे कमीत कमी माझी 15 किलोची जर तुम्ही एक पन्नी धरली तर 15 × 4 करू शकता. म्हणजे 60 किलो माझी भेंडी निघते. असे 2 प्लॉट आहे. हा सरळ प्लॉट आहे, आडवा प्लॉट, अजून दुसरा प्लॉट आहे तोहीसुद्धा. कमी म्हणजे एक दिवसाला 60 किलो भेंडी निघून आलेली आहे. आवडल्यास कृपया करून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल. धन्यवाद.